पक्षाची ही तुम्ही दिल्ली हे खूप महत्वाचं आहे की आपण सगळे असे एकत्र येतो. इथे राजकीय पक्षाचं कोणी आहे का? इथे अँटी सोशल एलिमेंट्स कोणी आहेत का? कोणी अर्बन नक्सल आहे का? कोणी दहशतवादी आहे का? इथे जे जे हिंदुस्थानी नागरिक असतील त्यांनी पुन्हा एकदा मी गोष्ट देतो माझ्यासोबत या. वंदे भारत माता की ही ताकद आहे. आज मी आणि आम्ही दोघे चेंबूरला जाऊन आलो, RCF ला जाऊन आलो. तिथे देखील अशाच तरुणीनं डिटेन केलं होतं. पण एक गोष्ट आपल्याला सर्वांना मानायला लागेल की दिल्लीमध्ये झालं तसं अजून मुंबई पोलिसांनी केलं नाहीये. आपण त्यांनी सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे, त्यांची जी संवेदनशीलता आहे, मुंबई पोलीस जरी जमावबंदी लागू करत असेल तरी देखील आपल्याला रस्त्यावर येऊ देत आहेत. अजूनही कोणाला हात लावला नाही, लाठी चालवलं नाही. खरोखर त्यांचे आभार मानले. पण हे जे तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात हे फार महत्वाचं आहे. कुठचाही राजकीय कॉल न देता, कुठचंही ऑर्गनाइज एज्युकेशन न करता तरुण मुला मुलींनी टाकले की आम्ही एका ठिकाणी येतोय, छत्रपती शिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थावर येतोय. तुम्ही सगळे आलेला आहात, मी तुमचं अभिनंदन करतो. हेच असंच दिल्लीला हलवू शकतो आपण दोन लोकांसाठी एकत्र आलेलो आहोत, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके. तसं पाहिलं तर पहिलाच सरकार चर्चेला पाठवू शकलं असतं आपल्याकडे, बरोबर आहे ना? पण ते नाही करता लाठीचार्ज केला, टीयर गॅस सोडले, सगळं काही केलं. हा व्यक्त होणार आणि हा जगभरात व्यक्त होणार आहे. आपण दुपारपासून सगळे इथे आलेला खरोखर तुमच्या या ताकदीला मी सलाम करतो. आम्ही दोघेही तुमच्या ताकदीला सलाम करतो. ही देशाची युवा शक्ती आहे, ही महाराष्ट्राची युवा शक्ती आहे, ही मुंबईची युवा शक्ती आहे. I don't see borders of religion, I don't see borders of caste, I don't see borders of language, region. I see one India. या एक भारत दिसतोय मला. आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की पाऊस आता वाढणार आहे, सूर्यास्त होत आहे, पण आपल्याला शांत बसायचं नाही. रक्त हे सळसळतच ठेवायचं आहे. आता राजसाहेब पण आम्हाला सांगत होते, उद्धव साहेब आणि राजसाहेब बोलत आहेत, इतर पक्षांसोबत बोलत आहेत. मोर्चा मुंबईत आपण काढणार, कारण आपली एक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायलाच पाहिजे. पण आता मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे, मैं आपके सबको विनती कर रहा हूं कि अब जहां जहां से आए हो, आज के लिए, सिर्फ अभी के लिए, हम अपने अपने रास्तों से यही नारा देते हुए, यही देश की गूंज आगे लेते हुए अपने अपने घर जाए. क्योंकि 24 तारीख को सगळ्यांनी ऐकून घ्या, 24 तारखेला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा इथेच मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ यायचं आहे. राजकीय पक्षाचा बॅनर नसणार, राजकीय पक्षांचे झेंडे नसणार, झेंडा असणार तो एकाच, तो म्हणजे भारत मातेचा तिरंगा झेंडा. 4 वाजल्यापासून 24 तारखेला 24 फ्रायडे परवा तुम्हाला सगळ्यांनी यायचंय. आणि आपल्याला 5 वाजता सगळ्यांनी राष्ट्रगीत गायचंय, जनगण मन गायचं. तयार आहात? आपण देशभक्त आहोत. जी देशद्रोही भाजपा आहे, जे देशद्रोही भाजपा आहे त्याला पळवून लावायचं असेल